अमरावतीत अग्निशमन विभागातील त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या फायरमॅन राजेश मोहन प्रकरणाने चांगलाच ताप घेतला आहे। मृत्यूला 2 दिवस उलटूनही त्याचा मृतदेह अजूनही शवविच्छेदन गृहातच पडून आहे। नातेवाईकांचा ठाक ठिकाणी आक्रोश आणि न्यायाची मागणी अधिक तीव्र झाली आहे। नातेवाईकांचा आरोप आहे की मनपा अग्निशमन विभागातील 2 अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळेच राजेश मोहन यांनी जीवन संपविलं। यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करीत आहेत। या दरम्यान तणाव वाढू नयेत म्हणून मनपा प्रशासनाने या प्रकरणात आरोपी असलेल्या 2ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहेत। तर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन सर्वतोपरी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी राजेश मोहन यांचा मृत्यू आता गंभीर वळण घेत आहे। मृत्यूला 2 दिवस उलटूनही मृतदेह शवविच्छेदन गृहातच ठेवण्यात आला असून नातेवाईक न्यायाच्या मागणीसाठी ठाम उभे आहेत। नातेवाईकांनी उघड आरोप केला आहे की विभागातील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास आणि गैरवर्तन होत होती। या छळाला कंटाळून राजेश मोहन यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। कुटुंबियांनी मागणी केली आहे की संबंधित आरोपी अधिकाऱ्यांवर SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि राजेश मोहन यांना न्याय मिळावा। दरम्यान मनपा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत 2 अधिकाऱ्यांना निलंबित केले, मात्र नातेवाईकांचा आक्रोश कमी झालेला नाही। परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबियांना भेट दिली। त्यांच्या वेदना जाणून घेत न्यायासाठी आग्रही राहू अशी त्यांनी ग्वाही दिली। राजेश मोहन यांच्या मृत्यूमुळे अग्निशमन विभागातील राजकारण, वागणूक आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मी शीतल मोहन राजेश मोहन यांची वाईफ आहे। त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे। मी माझ्या मागण्या त्यांना सांगितल्या, आता करतो मग करतो, मला प्रेशराईज करून राहिले। मी आता पॉइझन घेतल्याशिवाय राहणार नाही। माझी अट हे आहे की त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे। ते सगळे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते त्यांची सेटलमेंट लावून आम्हाला प्रेशराईज करून जर मानसिक त्रास जर मला देत असतील देऊन राहिले तर मी पॉइझन घेऊन इथं जीव देणार आहे। तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही। त्यांना न्याय भेटला पाहिजे। खूप त्याच्यावर अत्याचार केले, आमच्यावर एवढे अत्याचार होऊन राहिले याचा अर्थ त्यांना त्यांचा मर्डर आहे, मर्डर। राजेश भाऊंनी आधी काही घरी सांगितलं होतं का काय त्रास होता त्यांना? सगळं सांगितलं होतं, हे सगळ्याला माहित होतं। सगळे जण चूप आहे, काही सांगून नाही राहिले। तो म्हणते मी नाही सांगत, तो त्याला भेटे, तो त्याला भेटे। हे सगळे सगळं हे यांचा प्लॅन आहे। हे सगळे एकत्र मिळालेले पोलिसाजवळ गेले की पोलीस त्यांच्याकडे आम्ही हे 7 वाजता कंप्लेंट करायला जातो, एफआयआर घ्या। ते आम्हाला सकाळी 4 वाजता आमच्या हातात एफआयआर आता नाही हे देत नाही। मशीन खराब झाली, हे सगळे सेटलमेंट करून राहिले। पण मी इथून हटणार नाही जोपर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी इथून हटणार नाही। जर माझ्यावर प्रेशर केला तर मी इथंच आहो ना, इथंच पॉइझन घेतल्याशिवाय ज्यांनी कीटकनाशक ते घेऊन मेले तसं मी घेऊन मरणार।